जय भीम नमोबुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्यांकरिता कोतवाल संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। मी विठ्ठल गुरु सोलापूर जिल्हा कोतवाल संघटना जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे। महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या विविध मागण्या महाराष्ट्र राज्य कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिळाला पाहिजे। कोतवाल कर्मचाऱ्यांना पदनाम बदलून वसूल सेवक केलं पाहिजे। कोतवालांना अनुकंपा लागू झाली पाहिजे। कोतवालांना अनुकंपा लागू झाली पाहिजे। भविष्य निधी मिळाला पाहिजे। अशा विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे। जर शासनाने दखल नाही घेतल्यास दिनांक 26 सप्टेंबर 2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील 12,747 कोतवाल कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी होणार असून आजपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व कोतवाल कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटनेच्या वतीनं शासनाकडे जे काही प्रलंबित मागण्या आहेत न्याय हक्काच्या आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सरकारला जाग यावी म्हणून आज या ठिकाणी एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा मिळावा, कोतवालांना अनुकंपा नोकरी मिळावी, शैक्षणिक आहारतेनुसार पदोन्नती मिळावी, ज्या काही 7-8 मागण्या घेऊन आज आम्ही आंदोलन करतोय। सरकारला आमची विनंती आहे की आमच्या मागण्याबद्दल लवकरात लवकर निर्णय व्हावा, अन्यथा महाराष्ट्रामध्ये 26 तारखेपासून राज्यातील सर्व कोतवाल हे आझाद मैदान येथे बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। म्हणून सरकारला आमची विनंती आहे की बाबा वेळ न येता आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्याबद्दल महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना व राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा द्यावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाणा येथे निष्ठुर सरकारच्या विरोधात जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व पश्चिम विदर्भ संपर्क नेते अरविंदजी सावंत उपस्थित होते। देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही बरं का। आज तुम्ही आवाज उठवते जरा कधीतरी मोदींच्या बद्दल बोला की एकही 11 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान या देशाला लाभलेले आहेत। तो पत्रकारांचा अन्यायाच्या बाबतीत तिकडेही बोलत आहे। आम्ही उपाध्याय यांची तक्रार आलेली होती की त्यांची जागा आहे त्याच्यावर आमदारांनी अतिक्रमण केलेलं आहे इथल्या स्थानिक, आणि त्यांची जी काय मागणी त्यांच्या जमिनीची मोजणी केली पाहिजे, त्यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे, याच्यासाठी कलेक्टरांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा करा अशा प्रकारची सूचना कलेक्टरांनी केली। आजचा मोर्चा भूतुना भविष्य असा मोर्चा झाला। गेली 15 दिवस आम्ही ग्रामीण भागात फिरत असताना शेतकऱ्याच्या ज्या काही व्यथाकथा होत्या ह्या सगळ्या जाणून घेतल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या शासनाला सोडून घेण्यासाठी आम्ही भाग पाडणार। त्यासाठी सन्माननीय अंबादास दानवे साहेब या ठिकाणी आले, खासदार अरविंद साहेब या ठिकाणी आले आणि या सर्व समस्या सोडून घेण्यासाठी आम्ही या सरकारला भाग पडलो। जलवा बुलढाण्यात एक बॅनर लावण्यात आलेलं आहे आम्ही बुलढाणेकरांच्या नावाने की आम्ही जे सध्याचे आमदार आहेत त्यांनाच मतं देऊ आणि त्यांना सन्मान करू। बॅनर लावणारे तेच बॅनर तेच लावतात, तेच कौतुक करतात, तेच सोहळा करतात। 15 दिवसाचे आमदार आहेत ते तुम्हाला पुन्हा दिसणार नाही। हे पहा याच्यात मी एक ॲड करतो एकतर एखाद्याचं नाव त्याच्यावर असायला पाहिजे होतं, याचा अर्थ स्वतः आणि सगळ्यात चांगलं त्यांनी एक छान केलेलं आहे, मला ते आवडलं, काळ्या अक्षरात आहे म्हणजे त्यांचं काळं तोंड होणार आहे।
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 151 वर्ष पूर्ण होत असल्याने सत्यशोधक समाजाच्या वतीने सत्यशोधक दिंडीमध्ये समतेचा जयघोष करण्यात आला। भर पावसात निघालेल्या या दिंडीने शहरवासियांचे लक्ष वेधले। भर पावसात लहान मुले, तरुण महिला, पुरुषांनी मोठ्या उत्साहात समताधिष्ठित समाजासाठी घोषणाही दिल्या। येथील महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत गेल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। मुळातच कोणी फोटो हातात घेतले म्हणून ते काही फुले शाहू आंबेडकरवादी होत नाही। RSS BJP देखील या फुले शाहू आंबेडकरांचा या महामानवांचा फोटो लावतं। जयंती कशा पद्धतीने साजरे करतात, मनापासून करतात का तोंड देखलं करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि यांना मुळातच फुले शाहू आंबेडकरांचा खूप राग आहे आणि त्यामुळेच यांचे जे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुल्यांबद्दल, महात्मा ज्योतिबा फुल्यांबद्दल नको ते अवमानकारक शब्द उच्चारले जे आपण उच्चारू देखील शकत नाही। त्याचबरोबर मोहन भागवत यांनी खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शोधलेली असताना ती लोकमान्य टिळकांनी शोधली असं सांगणं, खोटं बोलणं, रेटून बोलणं हे त्यांचं काम आहे। हे आज नाही, हजारो वर्षापासून त्यांचं काम सुरू आहे आणि त्यामुळेच 151 वर्षापूर्वी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना यामुळेच केली होती की खोटं बोलणाऱ्यांनो, तुम्ही जरी खोटं बोलत असलात तरी खरं बोलणाऱ्यांचा सत्यशोधक समाज हा खरं बोलत राहील, सांगत राहील। आणि आजच्या या समता दिंडीमध्ये जी शाळकरी मुलं सहभागी झाली यामध्ये त्यांनी जी महापुरुषांची वेशभूषा केली होती त्यामध्ये माता रमाई, मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, छत्रपती शिवाजी महाराज, लहुजी वस्ताद, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज यासह सर्व महापुरुषांचे वेशभूषा करून ही लहान मुलं हा विचार सांगत क्रांती चौकापासून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या पुतळ्यापर्यंत समता दिंडी काढत या सगळं खोटं बोलणाऱ्यांना उत्तर देत ही सगळी लहान मुलं ही उद्याची पिढी आज रस्त्यावर उतरून RSS BJPला उत्तर द्यायला तयार झालेली आहे। आणि त्यामुळं हा इशारा आहे या मनुवाद्यांना की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सत्तेपासून हीच पिढी खेचल्याशिवाय राहणार नाही। संविधान आणि लोकशाहीचं रक्षण आम्ही करणारच। नक्कीच झालं पाहिजे। आज आपण बघतो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून या देशामध्ये त्यांना स्वतःची एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि त्याच महिला आज जेव्हा रस्त्यावर उचलून प्रश्न विचारतात त्या देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहे। या मनुवादी जातीला हे कुठंतरी सहन होत नाही आहे आणि म्हणून आपण बघतो की येणाऱ्या जेव्हापासून हे मनुवादी सरकार सत्तेत आलेलं आहे तेव्हापासून महिलांवरचे अन्याय अत्याचार वाढत आहे, महिलांची नग्न धिंड काढण्यात येत आहे आणि या सगळ्या घटनेला हे सरकार जबाबदार असून हे कुठंही ब्रशब्द काढत नाही आणि कुठंतरी महिलांना दाबण्याचा प्रयत्न पुन्हा मनुवादी सरकार आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आणि सत्यशोधक समाज या मार्गावर चालून याच्यामधून आपली प्रगती करण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि सदैव तत्पर राहणार। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिलेले विचार, या विचारावर आधारित या देशाचं संविधान आहे आणि संविधानावर आधारित या देशाचा कारभार चालतो। म्हणजे महात्मा फुलेंना जे अपेक्षित होतं ते कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले, परंतु कायदे राबवणारे जे लोक आहेत ते मनुवादी लोक आहेत, जातीवादी लोक आहेत आणि ब्राह्मणवादी लोक आहेत। जोपर्यंत यांना सत्तेपासून दूर करत नाही, जोपर्यंत यांचे जे कायदे राबवण्याच्या अधिकारापासून दूर करत नाही, खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेबांना जे संविधानाच्या माध्यमातून जे अपेक्षित होतं ते पूर्ण होणार नाही। म्हणून सर्व महात्मा फुलेचे अनुयायी, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आम्ही या ठिकाणी आज शपथ घेतलेली आहे आणि आमचे सदैव प्रयत्न आहेत की मनुवादी आणि जातीवादी लोक सत्तेपासून आणि मुख्य पदापासून यांना कसं हटवता येईल
यासाठी आमचा लढा आहे आणि जेव्हा हटतील तेव्हा खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंना अपेक्षित असलेला, महात्मा ज्योतिबा फुलेंना अपेक्षित असलेला, बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून जो समाज अपेक्षित होता तो समाज खऱ्या अर्थाने अस्तित्वात देऊन राज्यकारभार हातात घेईल। राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी त्यांची प्रेरणा जी मानली, ज्यांना त्यांनी प्रेरणा नाव दिलं कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, हे ज्योतिराव फुलेंची प्रेरणा पुरुष आहे। म्हणून आम्हाला वाटत आहे की आज महाराष्ट्रामध्ये फुलेंना वेगळ्या जातीचे लोक मानत आहेत, शिवरायांना वेगळ्या जातीचे लोक मानत आहेत। ही दुही आज वर्तमानामध्ये जातीय म्हणजे जी काही ब्राह्मणी मानसिकता आमच्या लोकांमध्ये आहे ही तोडण्यासाठी म्हणून आम्ही विचार केला, विरोध झाला मनात लोकांची। मला बरेच जण आल निरोप की वो शिवरायांच्यातून कशाला घेतले, नाही, शिवराय हे फुलेंचे गुरु आहेत म्हणून आपण तिथून सुरू केले। लेकरांना कळलं पाहिजे की हेच आमचे गुरु आहेत, म्हणून तिथून मुक्त करा। म्हणूनच आम्ही सत्यशोधक वर्धापन दिनासाठी निवडला की हा दिवस एका ऑर्गनायझेशनचा दिवस आहे, हा कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीचा दिवस नाही। महापुरुषांच्या जयंतीचा दिवस असला की जातीची लोक एकत्र येतात। जगाला मानवी कल्याण सुख शांती मिळवून देणारा शाश्वत मार्ग म्हणजे तथागत भगवान बुद्धाचा धम्म। धम्म आचरणाने मानवी जीवन दुःखमुक्त होऊन सुखकारक होते याची अनुभूती संपूर्ण विश्व घेत आहे। त्यामुळे सब्बदानम धम्मदानम जिनाती अर्थात सर्व दानात धम्मदान सर्वश्रेष्ठ दान आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्ध विहारातील तथागताच्या भव्य प्रतिमेचे पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली। समितीच्या वतीने सोनकांबळी परिवाराचा विशेष सन्मान सत्कार करण्यात आला। संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध भविष्यतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो आणि आम्हाला या ठिकाणी सन्माननीय गजेंद्र गवई साहेब यांनी इथे आमंत्रित केलं की विहाराला भेट द्या म्हणून। आणि खरोखर यांचं जे कार्य आहे हे वाखाणण्यासारखे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने दखल घेण्यासारखं काम आहे। कारण की या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे जर पहिलं विहार आहे आमच्या तालुक्यामधून आणि याच गावामुळे आमच्या गावाला एक ऊर्जा मिळाली, नवीन चेतना मिळाली आणि ते चेतना देण्याचं काम सन्माननीय गजेंद्र गवई साहेब यांनी केलेलं आहे। मग ते भिक्खू संघाच्या माध्यमातून त्यांनी जाऊन तिथं आमच्या तिथे जाऊन लोकांना मार्गदर्शन त्यांनी तिथं पाठवले आणि त्या ठिकाणी आमच्या गावातील समाजाला यांनी मार्गदर्शन केलं आणि बंदेजीनं सुद्धा मार्गदर्शन केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी हा वटवृक्ष म्हणतायत हा इतका आज प्रभावित आहे की आम्ही एवढे प्रभावित झालो की खरोखर गाड सुद्धा नाही आम्हाला एकदम असं उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे। आम्ही भारावून गेलेलो आहोत आणि खरोखर हे आम्हाला एकदम हेच आमचे त्याला काय म्हणता येईल हेच आमचं काळीच आहे की आणि त्यांनी आम्हाला जी आता इच्छा व्यक्त केली की आमच्या गावासाठी भिक्खू निवासासाठी आम्हाला जे उर्वरित काम आहे ते पूर्ण तुम्ही करून द्यावं। निश्चितच मी सगळ्यासमोर आम्ही पती पत्नी इथं आवाहन करतो की त्यांचं कार्य लवकरच पूर्णत्वास यावं आणि खरोखर लवकरात लवकर हे कार्य पूर्णत्वास जाऊन आणि हा एकदम भव्य दिव्य असा बुलढाणा जिल्ह्यातील हा कार्यक्रम ठरेल अशी आम्हाला आशा आहे। धन्यवाद साहेब, आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलवल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहोत। बोधून घेत आहे कारण आम्ही बघा 28 बुद्ध विहार बांधण्याचा आमचा संकल्प आहे, पण त्यातली त्यात त्यांनी आम्हाला सांगितले की हे त्याच्यामध्ये लिस्टमध्ये येईल। तर आम्ही तर असे भगवान बुद्धांना म्हणजे आमच्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे भगवान बुद्धाचं सुद्धा, कारण आम्ही खरोखर भगवान बुद्धाशिवाय आम्ही दुसऱ्याला कोणाला मानत नाही किंवा मानणार नाही। पण आम्हाला स्वतःला असं वाटतं की आमचा संकल्पना खरोखर लवकरात लवकर होईल, कारण हे बुद्ध विहार तयार आहे आणि आम्हाला साहेबांनी विनंती केली की तुम्ही फक्त आणि फक्त आम्हाला भिक्खू संघासाठी कुटी वगैरे बांधून द्या। नक्कीच आम्ही 5-10 लाखाचा यांना बांधून देऊ अशी इथे आम्ही घोषणा करतो आणि ह्या बुद्ध विहारला चांगलं मोठं स्वरूप येईल आणि त्याचप्रमाणे आम्ही आता किंगावर राजाला काम चालू आहे त्याचप्रमाणे इकडे आमचं स्वतःच लक्ष नाही। जागा आम्ही बघितली आणि जाग्याचं निरीक्षण केलं, जागा बघितली, फार मोठी सुंदर जागा आहे आणि त्याच बाजूला आता इथे सरकारने हे संविधान भवन दिलेलं आहे आणि
सगळ्यांनी जातीनं लक्ष घाला, कारण हे जे सल्ले वापरतात ते हे थोडे कमजोर वाटतात मला. 12-16चा सल्ला पाहिजे, कारण हे भव्य दिव्य अशी इथे वास्तू उभे राहणार आहे. पिढ्यानं पिढी परत हे काम होणार नाही, म्हणून त्यांना तुम्ही वारंवार अधूनमधून सांगायचं की चांगला सल्ला वापरा, कारण हे बरं नाहीये, फार मोठा छोटा हे आहे. तर आपण सुद्धा बोलण्याची त्यांना ताकद ठेवायची. जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना बोलायचं आणि त्यांना सांगायचं की हे असं बरं नाही म्हणून. तर वरती पण सल्ले वापरताना त्याचं लिहून अग्रीमेंट आहे का, त्याचं सगळं काही आहे का, सर्व हे घ्या, त्याची माहिती घ्या. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा बांधतो तर आम्ही अशा कॉन्ट्रॅक्टरला आम्ही लवकरात लवकर हो म्हणणार नाही, कारण आम्हाला हे काम पटत नाही. बघा, आमचे जे काही आम्ही भगवान बुद्धाच्या विहारासाठी सल्ले वापरले, आम्ही 16चे आणि 12चे सल्ले वापरलेले आणि हा 8-7 सल्ले. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. संपूर्ण राज्यामध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल धनगर समाज बांधव हे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे व सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसह राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. आरक्षण आमच्या हक्काचं देत नाही, असा कसा देत नाही. संविधानाचा अपमान करायचा, संविधानाचा अपमान करणाऱ्या सरकारांचा, संविधानाचा अपमान करणाऱ्या सरकारचा. ॲडव्होकेट अचल कोल्हे. मी ॲडव्होकेट अचल कोल्हे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आज कलेक्टर ऑफिसवर निवेदन देण्याकरिता सकल धनगर समाज पूर्ण एकत्र झालेला आहे. धनगर समाजाला गेल्या 75 वर्षापासून धनगर समाज आरक्षणाचा लढा चालू आहे. धनगर समाजाची ST आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केलं होतं धनगर समाजाला की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाज आरक्षण देऊ. आजपर्यंत झुलवत ठेवून आम्हाला आजपर्यंत आरक्षण दिलं गेलं नाही. तरी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही फक्त एका समाजाचे नाही आहात. आमचे पंढरपूरला काही आंदोलन बांधव बसलेले आहे, त्यांनासुद्धा तिथे जाऊन त्यांचं काय मागणी आहे, त्यांचं काय गरज आहे ते त्वरित निवेदनाद्वारे घेऊन अध्यादेश काढावा की ST अनुसूचित जमातीमध्ये धनगर आणि धनगर हे एकच आहे व त्वरित सर्टिफिकेट देण्यात यावे अनुसूचित जमातीचे. मी मेघा बोबडे, अहिल्या महिला परिषद माजी अध्यक्ष आहे आणि महिलांच्या विविध संघटना आम्ही अमरावतीमध्ये चालवतो महिलांच्या माध्यमातून.
नेहमी सकल धनगर समाज अमरावतीच्या माध्यमातून आम्ही विविध उपोषणे आणि मोर्चे आंदोलने या सगळ्यांमध्ये सहभागी असतो। याच प्रकारचे गेल्या 75 वर्षापासून आमचं जे हक्काचं आरक्षण आहे धनगरांचं ते आम्हाला मिळेना। त्यासाठी आमचे अनेक उपोषणं सुरू आहे। आजसुद्धा गेल्या 15 दिवसापासून पंढरपूर येथे आमचे 6 बांधव अन्नत्यागाविना उपोषणाला बसले आहे। त्या सर्वांचा पूर्ण महाराष्ट्रभर आमचा ठिकठिकाणाहून जिल्ह्यातून असो गावातून शहरातून विविध तालुक्यातून आमचा संपूर्ण पाठिंबा धनगर समाजाच्या वतीने ठिकठिकाणाहून आम्ही देत आहे। आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण फक्त आम्हाला अंमलबजावणी पाहिजे। आमचं हक्काचं धनगरांचं आरक्षण आहेच, पण सरकारने अंमलबजावणी करावी हीच आमची नम्र विनंती आहे। जागतिक औषध निर्माण शास्त्र दिनानिमित्त आज अमरावती येथे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या वतीने फार्मसी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली। अमरावती येथील विद्याभारती फार्मसी महाविद्यालयातून निघालेल्या या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली। विद्याभारती कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती व सेक्रेटरी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन अमरावती लोकल ब्रांच सर्व फार्मसिस्टना विश्व फार्मसी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। या निमित्त आज फार्मा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। या रॅलीचं उद्देश हेच की समाजामध्ये फार्मसिस्टला प्रोत्साहन मिळालं पाहिजे समाजाकडून, आणि त्या निमित्ताने जनजागृती मोहीम आम्ही राबवलेली आहे। या जनजागृती मोहीममध्ये जे ड्रग्सचे जे साईड इफेक्ट्स होतात ते साईड इफेक्ट्स कसे कमी करायचे, उत्कृष्ट औषध कशी तयार होतात आणि चांगलं वैशिष्ट्यपूर्ण औषध समाजापर्यंत कसं पोहोचेल याचे जनजागृती मोहीम आम्ही या रॅलीद्वारे करेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी याकरता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे। त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 5000 शिक्षक, सर्व प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर असल्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहेत। रायगडमधील सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक आज अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा घेऊन रवाना झालेत। बंद करा ऑनलाइन कामे बंद करा ऑनलाइन कामे बंद करा। शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या। आज राज्यभर या महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना आपापल्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर कार्यालयावरती आक्रोश मोर्चा आयोजन केलेलं आहे। जर रायगड जिल्ह्यात चर्चा केला तर जिल्ह्यातील जवळपास 5000 शिक्षक या मोर्चामध्ये असतील। राज्य शासन जे शिक्षणावरती अन्यायकारक धोरण राबवते त्या धोरणाच्या विरोधात हा खरा मोर्चा आहे। आम्हाला फक्त शिकवणं काम नाही आहे तर त्याच्या व्यतिरिक्त एकूण 156 प्रकारची कामं आम्हाला दिली जातात। अगदी एक वाड्या वस्त्यामध्ये टॉयलेट किती किंवा कोंबड्या किती बकऱ्या किती हे सुद्धा म्हणजे जे आमचं काम नाही, फक्त MSCB एकच खातं सोडलं तर बाकी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला राबवून घेतात आणि हे राबवून हे आम्हाला फक्त मुलांना शिकू द्या हीच आमची मागणी आहे। आक्रोश हा जो आपला राज्यव्यापी मोर्चा आहे आमच्या शिक्षक संघटनांचा, तो शिक्षक संघटनांचा हा मोर्चा जो आहे तो आम्हा शिक्षकांसाठी तर आहेच, पण आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी असणारा हा मोर्चा आहे। आतापर्यंत शासनाने अनेक शैक्षणिक कामं आमच्यावर लादली, ती कामं कुठेतरी बंद करावीत। ऑनलाईन कामं आम्हाला सतत रेग्युलर ऑनलाईन कामं असतात, त्या ऑनलाईन कामामुळे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ मिळत नाही, तो वेळ मिळावा यासाठी ही ऑनलाईन कामं बंद करावी ही मागणी आमची शिक्षक संघटनांची आहे। सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने माजी मंत्री देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी काउन्सिल ऑफ एज्युकेशनची स्थापना केली। या संस्थेला राष्ट्रीय मूल्यांकनकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांनी दिली। यापूर्वी संस्थेला UGC कडून मानांकन ग्रेड मिळाले होते। स्वायत्त दर्जा मिळालेले महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज असल्याचे मगदूम यांनी सांगितले व याबद्दल त्यांनी
यांनी सर्व स्टाफचं अभिनंदन केलं आहे. देशभक्त पद्मश्री थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांनी काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून 1971 साली नाईट कॉलेजची स्थापना केली. ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर काही अडचणीमुळे उच्च शिक्षण घेता येत नव्हतं, त्यांना ही सुविधा पुरवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात अनेक संधी उपलब्ध करून द्याव्या या उद्देशानं नाईट कॉलेजची स्थापना करण्यात आली. नाईट कॉलेजला यापूर्वीच UGC कडून मानांकन A ग्रेड मिळालेले आहे आणि आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार वेगवेगळे कोर्सेस राबवण्यात येत आहेत. परंतु सध्या कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन कडून स्वायत्त दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळं येथून पुढं विद्यार्थ्यांच्यासाठी नवीन नवीन अभ्यासक्रम राबवता येतील किंवा नवीन नवीन रोजगाराच्या संधी कशा मिळतील या दृष्टीतून कॉलेजला स्वतंत्ररित्या निर्णय घेता येतील. स्वायत्त दर्जा मिळालेले नाईट कॉलेज हे महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज असून आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. हे करण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य फराकटे सर आणि सर्व स्टाफ यांनी अत्यंत कष्ट घेऊन हे A ग्रेड आणि स्वायत्त दर्जा मिळवलेला आहे. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. मध्य भारत का अत्याधुनिक सुविधाओं से परिपूर्ण हॉस्पिटल श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट सामान्य जांच, शुगर जांच, ब्लड प्रेशर एवं आंखों की जांच के साथ साथ सिटी स्कैन, फिजियोथेरेपी, मोतियाबिंद ऑपरेशन, ऑर्थोपेडिक सर्जरी, ICU तथा 200 बेड बिस्तरों वाला विश्वसनीय सुविधाओं के साथ श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, वर्धमान नगर, नागपुर. छोटी सर्जरी से लेकर बड़ी सर्जरी तक, हार्ट ऑपरेशन व कार्डियो कैथ लैब की विशेष सेवा, बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी का इलाज काफी किफायती दरों में. 64 स्लाइड सिटी स्कैन सेवा उपलब्ध. वेल क्वालिफाइड ट्रेन्ड डॉक्टरों के साथ 30 बेडेड MICU, वर्ल्ड क्लास मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर की सुविधा उपलब्ध. 24 घंटे आपातकालीन एवं एम्बुलेंस की सुविधा. महात्मा ज्योतिबा फुले तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के अंतर्गत निशुल्क सर्जरी एवं डायलिसिस सुविधा उपलब्ध. निरोगी रहे, स्वस्थ रहे. श्री राधाकृष्ण हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट, पूर्व वर्धमान नगर, नागपुर. अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे सरकारच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला असून शेतमालाला योग्य भाव, महागाई, बेरोजगारी अशा असंख्य मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा हा शहरातील प्रमुख मार्गाने काढून तहसील कार्यालयावर धडकला. मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, भारतीय संविधानाचा विजय असो, लोकशाही वाचलीच पाहिजे अशा घोषणाही या मोर्चात देण्यात आल्या. सरकारचा कमिशनसाठी काम थांबवणाऱ्या सरकारचा, भ्रष्टाचार करणाऱ्या आमदारांचा, दबाव आणणाऱ्या सरकारचा, कमिशनसाठी भांडणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्याचे शेतपांडण रस्ते, शेतकऱ्याचे शेतपांडण रस्ते, 10,000 रुपये भाव, 10,000 रुपये भाव. त्यांना झाली मतांची कडकी आणि म्हणून बहीण झाली लाडकी.
झाली की नाही झाली? त्यांना कळून चुकलेलं आहे. जेव्हा एखादा कर फेरतो आपण तेव्हा परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही मित्र. जास्त बदमाशी वाढली तर दुराचार जर वाढला तर तुम्हाला लोक ठोकल्याशिवाय राहत नाही. ते मी म्हणत नाही, आमचे नितीन गडकरी म्हणाले, ज्या माणसानं दिलेला शब्द पाळत नसेल तर लोक त्याच्या फेकटात लाथ मारल्याशिवाय राहत नाही. हे कोणाचं वाक्य आहे? नितीन गडकरींचं आहे. नितीन गडकरी पुन्हा असं म्हणाले की ज्याले बायको सांभाळता येत नाही तो देश काय सांभाळन. हे कोणाचं वाक्य आहे? कोणासाठी आहे? माननीय विश्वगुरूसाठी आहे. कोणासाठी आहे? विश्वगुरूसाठी आहे. आणि म्हणून बिन तोंड महाकाय कुंद्रकोटी समप्रभ असे गणपती नागपूरमध्ये जन्माला. आणि ते खोटं बोलायला लागले मित्र. खोटं बोलायचं नाही. आमच्या खासदार साहेबांनी ठरवलेलं आहे, सगळ्या निवडणुका आपण हातात हात घालून मिळवणार आहोत. सगळे निवडणूक आपण हातात हात घालून मिळवायच्या आहे आणि लोकशाहीला जिवंत ठेवायचा आहे. ज्या 10/10च्या खोलीमध्ये जगणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून 24 तास मेहनत करून काय लिहिली आहे? भारतीय संविधान लिहिलेलं आहे. पण भारतीय संविधानाची ओळ या बीजेपीच्या लोकांनी केली आहे. त्या तिरंग्याला 52 वर्ष विरोध कोणी केलेला आहे? बीजेपीच्या लोकांनी केलेला आहे. आणि अशा प्रकारे लोकशाहीला विरोध करणारे, लोकांना विरोध करणारे, लोकांना न बोलू देणारे अशा प्रकारे हुकुमशाह, हिटलरच्या यांना जर मातीत दडपायचं असेल तर येत्या सगळ्या प्रकारच्या इलेक्शनच्या मध्ये तुम्ही महाविकास आघाडीसोबत राहिलं पाहिजे. आमच्या संजय देशमुख साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन तर्फे 27 ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान दुसरी वार्षिक परिषद बाहोकान 2024 आयोजित करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरच्या API हॉलमध्ये डिझायनिंग क्लिनिकल रिसर्च या विषयावर एक दिवसीय परिषद पूर्व कार्यशाळा होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर राज गजभिये, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या हस्ते होणार आहे. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता परिषदेचे अधिकृत उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉक्टर राज गजभिये, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या हस्ते होणार आहे. डॉक्टर सुखदेव थोरात व डॉक्टर विक्की रुगवानी यांचीही उपस्थिती राहणार आहे. यांची माहिती पत्र परिषदेमध्ये डॉक्टर शंकर खोब्रागडे यांनी दिली. साहेब आम्बेडकर हेल्थ ऑर्गेनाइजेशन बाहो की वर्किंग प्रेसिडेंट हूँ इस टेन्योर की, और ये सभी हमारे ऑफिस बेरर्स हैं और बाहोकॉन कॉन्फ्रेंस के ऑर्गेनाइजिंग चेयरमैन और सेक्रेटरी है, साथ में कन्वीनर सर, एडवाइजरीज और सेक्रेटरी बैठे हुए हैं. इस कार्यक्रम को लेने का हेतु ही ये है कि हमारे जो डॉक्टर्स हैं इन्हें हर वो एडवांस इन्वेस्टिगेशंस और ट्रीटमेंट के साथ अपडेटेड रखना ही एक हमारा प्रॉपर ध्येय है, जिससे हम समाज की सेवा कर सकते हैं, समाज के लिए हम तत्पर रह सकते हैं और उनको बेस्ट टू बेस्ट अपॉर्चुनिटीज़ और ट्रीटमेंट से हम उनको जो है मदद कर सकते हैं. इसको 2 भाग में डिवाइड किया गया है. पहले दिन हमारा वर्कशॉप होता है. 3 दिन की कॉन्फ्रेंस में से पहले दिन वर्कशॉप होता है और वर्कशॉप डिज़ाइनिंग ऑन क्लिनिकल रिसर्च. रिसर्च तो बहुत से लोग करते हैं, पर रिसर्च को कामयाब बनाने के लिए किस तरह से रिसर्च होना चाहिए और उसके लिए क्या क्या टूल्स की ज़रूरत होती है, किस तरह से डिज़ाइन करना चाहिए, उसमें सिखाया जाएगा. दूसरे दिन 28 और 29 सितंबर को दूसरे और तीसरे दिन हमारी कॉन्फ्रेंस है, जो सेंटर पॉइंट होटल रामदास पेठ में है, और हमारी कॉन्फ्रेंस होंगी तथागत हॉल में. हमें गर्व है कि वो हॉल को हम नाम दे सके तथागत हॉल. साथ ही वहाँ पर पूरे एकेडमिक्स चलेगा. एकेडमिक्स होगा सुबह 9 बजे से लेकर शाम के 6 बजे तक. 2 दिन में पूरा एकेडमिक्स है. साथ में पैनल डिस्कशन भी होगा. ऑर्गन डोनेशन पे हमारा जो है एक मॉडरेटेड पैनल होगा, जिसके लिए हम एक से एक बढ़िया से बढ़िया जो एनेस्थेटिस्ट है, एनाटॉमिस्ट है, साथ में जो नेफ्रोलॉजिस्ट है, उनको हमने इन्वॉल्व किया है कि मरणोपरांत लाइफ आफ्टर लाइफ जिसे कहते हैं, उसके ऊपर ऑर्गन डोनेशन है. साथ में पैनल है कि छोटे बच्चों को इमरजेंसीज आती है तो किस तरह से टैकल करना चाहिए. उसी तरह से आज आप देख रहे हैं कि समाज में बहुत ज़्यादा जो है इंटरनेट और सारे मीडिया की वजह से ड्रग्स एब्यूज़ बहुत ज़्यादा हो रहा है. ये है कि यहाँ पे जो बड़े बड़े डॉक्टर्स हैं, हृदय रोग तज्ञ हैं, ब्लड प्रेशर के हैं, किडनी के हैं, आँखों के हैं, लीवर के हैं, ब्रेन के हैं, मस्तिष्क के हैं और पेडियाट्रिक्स के हैं, बच्चों के भी डॉक्टर्स हैं. ये सब डॉक्टर्स ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज, गवर्नमेंट मेडिकल कॉलेज, IGMC, दिल्ली, मुंबई, नासिक यहाँ से आ रहे हैं
और वो हमको उनके फील्ड की जो रिसेंट एडवांसेस है, जो नया संशोधन जो हो रहा है, जो हम हमेशा इतना पॉसिबल नहीं होता है कि एक आदमी सब पढ़े, तो वो सब पूरा पढ़ के हमको अवगत कराएंगे। हमारे 300 जो डॉक्टर दिन भर बैठे रहेंगे वहाँ पर सुबह से शाम तक, तो ये हमारा लर्निंग प्रोसेस है, उसको हम लोग लर्निंग प्रोसेस बोलते हैं। और लेटेस्ट एडवांसेस हार्ट के ऊपर आजकल आप देखते हो कि पोस्ट कोविड के बाद में क्या हो रहा है कि जो लोग कोविड से ग्रसित थे, प्रेरित थे, कोविड के कारण उनको क्या हुआ था कि बाद में लंग्स खराब हो गए थे और उनको स्टेरॉइड भी मिले थे, उनकी सडन डेथ हो रही है बहुत बात। तो आप लोग ऐसा भी सोचते हैं कि वैक्सीन से हो रहा क्या, कोविड के बाद हो रहा क्या, हार्ट अटैक क्यों आ रहा है, ब्लड प्रेशर क्यों हो रहा है। तो ये जानकारी देने के लिए बहुत सारे जितने भी आपके जो सवाल रहेंगे उसके जवाब हर 15 मिनट में हमारे डॉक्टर्स देने वाले हैं। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन व भीमसैनिकांचा देशव्यापी मेळावा शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता ITI मैदान, दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंदपेठ, नागपूर येथे लॉंग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। पक्षाचे हे 44वे राष्ट्रीय अधिवेशन असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत याची माहिती पत्रपरिषदेमध्ये पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाळे यांनी दिली। और संविधान सम्मान महामेड़ावे का आयोजन किया गया है। इस महामेड़ावे के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, केंद्रीय रास्ता विकास मंत्री नागपुर के सांसद नितिन जी गडकरी, महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत जी, इनको आमंत्रित किया गया है। ये सबसे बड़ी बात यह है कि सुप्रीम कोर्ट ने जो आरक्षण के बारे में फैसला दिया है वो बहुत ही संविधान के भावना के विरोध में है। असंवैधानिक इस प्रकार की कृति सुप्रीम कोर्ट ने की है। आरक्षण का वर्गीकरण, क्रीमी लेयर, ये सारी बातें का कोई संबंध, क्योंकि आरक्षण ये कोई गरीबी हटाओ की योजना नहीं है। सामाजिक समता, आर्थिक समानता प्रस्तावित करने का ये फार्मूला है, ये अभियान है। इसको ध्यान में रखते हुए सुप्रीम कोर्ट ने अगर संविधान का सम्मान करते हुए इस प्रकार की बात नहीं कही होती तो अच्छा होता, लेकिन फिर भी सुप्रीम कोर्ट ने आरक्षण के बारे में जो निर्णय दिया है उसको निरस्त करने के लिए केंद्र सरकार ने पार्लियामेंट का विशेष अधिवेशन बुलाकर सुप्रीम कोर्ट के इस फैसले को निरस्त करना चाहिए, ऐसी हमारी पार्टी की मांग है। इस अधिवेशन में ये फैसला लिए जाना है कि 20 अक्टूबर से नागपुर के दीक्षा भूमि से लेकर मुंबई के चैत्य भूमि तक भीम शक्ति शिव शक्ति संविधान सम्मान यात्रा का आयोजन किया जाने वाला फैसला लिया गया है। मेरे ख्याल से महाराष्ट्र के हज़ारों भीम सैनिक इस यात्रा में सम्मिलित होकर संविधान के प्रति अपनी श्रद्धा व्यक्त करेंगे, ऐसा मुझे विश्वास है। और करीबन 35,000 भीम सैनिक सारे देश भरे से हमारे इस रैली में 11 अक्टूबर को जो धम्मचक्र प्रवर्तन दिन के पावन अवसर पर होने वाली है, दर हर साल होती है। ये हमारा 44वां अधिवेशन है जिसमें देश भरे से कम से कम 35,000 भीम सैनिक सम्मिलित हो गए। धन्यवाद। जय भीम। जेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहून या देशाला संविधान अर्पण केलं तेव्हापासून देशातील काही मनुवादी शक्ती या संविधानाला सातत्याने विरोध करत आहे।
संविधानाला विरोध करणारी जी मंडळी आहे ती कोण आहे याचा आपण जरा विचार करा. लक्षात येईल ही विशिष्ट मनोवृत्तीची मंडळी जी आहे तीच मंडळी संविधानाचा बदलवण्याची भाषा करते, संविधानाला विरोध करण्याची भाषा बोलते. परंतु हे 2014मध्ये त्याच्याही आधी 1998-99मध्ये अटल बिहारी वाजपेयीजींचं सरकार जेव्हा आलं तेव्हा संविधानाची समीक्षा करण्याचा खोळ निर्माण झाला. संविधानाची समीक्षा आणि तेव्हापासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सरकारमध्ये कोणी म्हणत नाही पण सरकारचे जे मनुवादी जे चेहरे आहेत सरकारमध्ये ते हळूहळू अशा पद्धतीनं संविधान बदलवण्याची भूमिका व्यक्त करत असतात. ही बाब जेव्हा देशातील तमाम लोकांच्या लक्षात आली तेव्हा मग ते काँग्रेस असो भाजपा असो की कोणतेही पक्षाचं सरकार असो त्यांनी मात्र या संविधानाच्या प्रति श्रद्धा ठेवून काम केलंच पाहिजे ही भूमिका घेतली आणि संविधानाच्या रक्षणासाठी संपूर्ण देश एकवटला ही एक भूमिका देशाच्या तमाम जनतेने घेतली. यामध्ये आंबेडकरी जनता जी आघाडीवर असली तरी पण देशातील तमाम जनतेला संविधानाचं महत्त्व कळायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे यापुढे संविधानाचा राजकीय लाभ उपटण्याच्या ऐवजी संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्व राजकीय पक्षांनी घेणं ही काळाची गरज आहे. कारण संविधान हा देशाचा प्राण आहे, लोकशाहीचा आत्मा आहे आणि संविधान नष्ट झालं तर देशाची लोकशाही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. देशाची लोकशाही वाचवायची असेल समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय ही बाबासाहेबांनी चतुसूत्री दिलेली आहे देशाला मानवतावादी जी संविधानाची भूमिका दिलेली आहे त्याला जर टिकवून ठेवायचं असेल तर संविधानाचं रक्षण करणं हे केवळ दलितांचं नाही राज्यकर्त्याचं देखील कर्तव्य आहे. ही भूमिका आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आहे. धन्यवाद. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.